नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी चुकूनही बघू नका या 3 गोष्टी, नाहीतर संपूर्ण वर्ष बर्बाद होईल. नमस्कार सर्वांना. येणाऱ्या नवीन वर्षाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. आपण सगळेच जण नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी सज्ज झालो आहोत. मनात अनेक स्वप्न आहेत, आशा आहेत. पण तुम्हाला माहिती आहे का, आपल्या शास्त्रात आणि जुन्या जाणत्या लोकांनी असं सांगितलं आहे की वर्षाचा पहिला दिवस हा आपल्या पुढच्या 365 दिवसांचा आरसा असतो. जर वर्षाच्या पहिल्याच दिवशी पहिल्या काही तासात तुमच्या नजरेस अशा 3 अशुभ गोष्टी पडल्या तर तुमच्या आयुष्यात गरिबी, कलह आणि मानसिक त्रास यायला वेळ लागत नाही. आजच्या व्हिडिओमध्ये आपण आयुष्यातील सर्वात महत्त्वाच्या कोणत्या गोष्टी आहेत त्या बघणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण सकाळी उठल्यावर चुकूनही ज्या गोष्टी बघायच्या नाही त्याविषयीची माहिती पाहणार आहोत. पण त्याआधी तुम्ही जर का चॅनेलवर नवीन असाल तर असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. नक्कीच तुमच्या वर्षाची सुरुवात ही सुखमय, सकारात्मक होईल. आपण वर्षभर मेहनत करतो, कष्ट करतो, पण तरीही घरात पैसा टिकत नाही. सतत भांडणं होतात किंवा आरोग्याच्या तक्रारी या चालूच असतात. मग आपण म्हणतो नशीबच फुटकं आहे, पण नशीब फुटकं नसतं. आपली एक छोटीशी चूक पूर्ण वर्षाची गणितं बिघडवते. शास्त्रात शकुन अपशकुन याला खूप महत्त्व आहे. त्यातल्या 3 गोष्टी अशा आहेत ज्या तुमच्या डोळ्यासमोर आल्या की तुमची पॉझिटिव्ह एनर्जी पूर्णपणे शोषून घेतली जाते. तिसरी गोष्ट तर इतकी भयानक आहे की ती पाहिल्यावर श्रीमंत माणूसही रंकाला लागतो. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका. व्हिडिओ संपूर्ण बघा, म्हणजे संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओद्वारे मिळेल. पहिली गोष्ट म्हणजे बघा, ती म्हणजे बंद पडलेली घड्याळे किंवा तुटलेली काच. अनेकांना सवय असते घराच्या कोपऱ्यात एखादं बंद घड्याळ असतं किंवा आरशाला थोडा तडा गेलेला असतो. आपण म्हणतो बघू नंतर, पण लक्षात ठेवा, नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी सकाळी उठल्या उठल्या जर तुमची नजर बंद घड्याळावर पडली तर तुमचा काळ वेळ तिथेच थांबतो, प्रगती खुंटते. बंद घड्याळ हे स्थिरता नाही तर विनाशाचं प्रतीक मानलं जातं. तसेच फुटलेला आरसा तुमचं सौभाग्य हिरावून घेऊ शकतो. त्यामुळे आजच, म्हणजेच वर्षाच्या पहिल्या दिवसापूर्वीच घरातील सगळी बंद घड्याळे काढून टाका. किंवा मग अशा बंद घड्याळांमध्ये तुम्ही सेल टाकून ती घड्याळ चालू करा. सकाळी उठल्यावर आपल्याला आरशात पाहण्यापूर्वी देवासमोर बसायचं आहे, देवासमोर हात जोडायचे आहे. आता दुसरी गोष्ट म्हणजे जी आपण न कळत करतो ती म्हणजे रिकामी भांडी किंवा कचऱ्याचा ढीग. शास्त्राप्रमाणे लक्ष्मीचा वास तिथेच असतो जिथे संपन्नता असते. जर नवीन वर्षाच्या पहाटे तुमची नजर रिकामा पिठाच्या डब्यावर किंवा रिकाम्या दुधाच्या पिशव्यांवर किंवा घरात साचलेल्या कचऱ्याच्या बादलीवर पडली तर समजून जा की दरिद्रता तुमच्या दारात उभी आहे. रिकामपण हे अभावाचं लक्षण आहे. म्हणूनच पहिल्या दिवशी सकाळी उठण्यापूर्वीच घरातली कचऱ्याची विल्हेवाट लावलेली असावी आणि किचनमध्ये किमान अन्नधान्याची भांडी भरलेली असावीत. रिकाम्या भांड्यांकडे बघणं म्हणजे दारिद्र्याला आमंत्रण देणं होय. आता तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्याबद्दल आपण सुरुवातीला बोललो होतो, ही गोष्ट सर्वात घातक आहे. ती म्हणजे वादावादी किंवा रडणारा चेहरा. बघा, आता तुम्ही म्हणताल हे तर आम्ही बघतच असतो, पण नाही. वर्षाच्या पहिल्या दिवशी सकाळी उठल्या उठल्या जर तुम्ही कोणाचं भांडण पाहिलं, टी व्हीवर हिंसक बातम्या पाहिल्या किंवा कोणाचं रडणं तुमच्या कानावर पडलं तर तुमचं पूर्ण वर्ष मानसिक तणावात जाणार. जर तुम्ही स्वतः सकाळी रडायला किंवा चिडलात तर तुम्ही तुमच्या नशिबाचे दरवाजे स्वतःच बंद करून घेता.
पहाटे उठल्यावर डोळे उघडताच कोणाचेही उधारी पाधारीचे विषय काढू नका. कोणाशीही कठोर बोलू नका, कारण ती पहिली नकारात्मक लहर तुमच्या संपूर्ण वर्षाची शांतता भंग करू शकते. मग नक्की काय करायचं? सकाळी उठल्यावर सर्वात आधी आपले दोन्ही तळहात बघा आणि म्हणा, कराग्रे वसते लक्ष्मी, करमुले सरस्वती. त्यानंतर देवांचा फोटो किंवा आई वडिलांचा प्रसन्न चेहरा बघा आणि तुमचं वर्ष पूर्ण कसं सोन्यासारखं उजळून निघतं. या 3 गोष्टी टाळल्या तर तुमच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि शांती नक्कीच येईल. मग या दिवशी काय करावे? सकाळी उठल्यानंतर घरदार स्वच्छ करा. उंबरठ्यावर बघा, लक्ष्मीचा वास हा आपल्या घरात राहावा यासाठी उंबरठ्यावर हळदीचं लेपन करा. एका वाटीत 1 चमचा ते 2 चमचे हळद घ्या. यात 1 कापराची वडी कुस्करून टाका. गंगाजल असेल तर गंगाजल टाका, गुलाब पाणी असेल तर गुलाब पाणी टाका किंवा स्वच्छ पाण्याने ही पेस्ट तयार करा आणि ही हळदीची पेस्ट उंबरठ्यावर लावा. सुकल्यानंतर 2 लक्ष्मीची पावलं करा. एखादा दिवा लावा. उंबरठ्याचे पूजन करा. यामुळे माता लक्ष्मी आपल्या घरात अखंड वास करते आणि पहिल्या दिवशी माता लक्ष्मीचं स्वागत या पद्धतीने देखील तुम्ही करू शकतात. यामुळे घरात अलक्ष्मी येणार नाही, नकारात्मक ऊर्जा प्रवेश करणार नाही. घरातील वातावरण हे सकारात्मक राहील. घरात छान सुंदर अशी देवांची पूजा करा. तुळशीसमोर शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावा. त्यामध्ये थोडीशी चिमूटभर हळद घाला. पहिल्या दिवशी तुम्ही घरात तुमचं हे संपूर्ण वर्ष सुखमय जाण्यासाठी 1 मातीची पंती घेऊन त्यात 2 भीमसेनी कापूर, 2 अखंड फूल असलेल्या लवंगा, 1 हिरवी विलायची, थोडी पिवळी मोहरी आणि 1 तेजपान घेऊन हे प्रज्वलित करा. हे तुम्ही दिवसभरात केव्हाही करू शकतात किंवा सकाळ आणि रात्र ह्या 2 वेळेला तुम्ही हे केलं तरी चालेल. या दिवशी आवर्जून आपल्याला घरातील माता लक्ष्मीला शुद्ध गायच्या तुपाचा दिवा लावायचा आहे. स्तोत्र, मंत्र, श्री स्वामी समर्थांची सेवा, नित्यसेवा, तुम्ही ज्या पण गुरूंची सेवा करत असेल त्या गुरूंची सेवा, कुलदेवीची सेवा, या गोष्टी तुम्ही आवर्जून करायच्या आहेत.